बुद्ध, धम्म आणि संघ या तीन रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार, मयूर पार्क, औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासिका, धम्म उपासक आपल्या सर्वांप्रती मी अनंत मंगल कामना, मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्म देसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, मागच्या धम्म देसनेमध्ये जयमंगल अठ्ठगाथेतील 6व्या गाथेचं स्पष्टीकरण आपण केलं। सच्चक निघंटपुत्ताची ती कथा आपण ऐकली, जो स्वतःच्या विद्वत्तेवर गर्व करणारा, नेहमी वादविवाद करणारा आणि दुसऱ्यांना कमी लेखणारा असा सच्चक निघंटपुत्ताचं दमन भगवान बुद्ध कशा पद्धतीने करतात त्या संपूर्ण घटनेचा वृत्तांत स्पष्टीकरण कालच्या धम्मदेसनेमध्ये आपण केलं आणि अशा प्रकारे जयमंगल अठ्ठगाथेतील 6वी गाथा सुद्धा आपण स्पष्ट केली, समजून घेण्याचा प्रयत्न केला। आजच्या धम्मदेसनेमध्ये याच जयमंगल अठ्ठगाथेतील 7वी गाथा आज आपण पाहणार आहोत। या 7व्या गाथेमध्ये ज्या सत्वाचं वर्णन केलेलं आहे, त्या सत्वाला कशा पद्धतीने भगवान बुद्धांनी जिंकलं, त्याचं दमन केलं, कोणत्या बलाचा वापर करून भगवान बुद्धांनी त्या सत्वाला जिंकलं, त्या सत्वाचं दमन केलं, त्या घटनेचं वर्णन या आज 7व्या गाथेमध्ये आपण पाहणार आहोत। तर ही जयमंगल अठ्ठगाथा आपण पाहत आहोत आणि आतापर्यंत 6 गाथेंचं स्पष्टीकरण आपण केलं। आज 7वी गाथा आपण पाहूया आणि या 7व्या घटनेच्या या 7व्या गाथेमध्ये स्पष्ट केलेल्या घटनेचा वृत्तांत संपूर्ण स्पष्टीकरण आज आपण या ठिकाणी करूया। तर जयमंगल अठ्ठगाथेतील जी 7वी गाथा आहे, नंदोपनंद भुजगं विबुधं महिदी पुत्तेन थेर भुजगेन दमापयन्तो इद्धूपदेश विधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमंगलानि तं तेजसा भवतु ते जयमंगलानि। 7वी गाथा, नंदोपनंद भुजगं विबुधं महिदी पुत्तेन थेर भुजगेन दमापयन्तो इद्धूपदेश विधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमंगलानि। पाली वचन आहे, पाली भाषेचं वचन आहे। या 7व्या गाथेचा शब्दशः अर्थ तुम्हाला सांगतो, म्हणजे या गाथेमध्ये नेमकं कुणाचा उल्लेख केलेला आहे, कोणत्या घटनेचा उल्लेख केलेला आहे हे तुमच्या लक्षात येईल। नंदोपनंद भुजगं, भुजगं एका व्यक्तीचं नाव आहे, नंदोपनंद त्या व्यक्तीचं नाव। नंदोपनंद भुजगं म्हणजे नंदोपनंद नावाचा एक भुजंग होता। जे नाग लोक होते, नागवंशीय लोक, बुद्ध काळात पण नागवंशीय लोक होते। नागवंशी म्हणजे जे खरोखरचे नाग नाही बरं, नाही आपल्या डोक्यामध्ये तेच येईल। नागवंशाची लोक, त्यांच्या वंशाचं नाव होतं नाग।
तर नागवंशीयांचा जो राजा होता त्या राजाचं नाव होतं भुजंग. कोणाचं नाव होतं? नागवंशीय लोकांचा राजा, नागराजा, ज्याचं नाव होतं भुजंग. तर अशा या भुजंगाची कथा, घटना यामध्ये सांगितलेली आहे. नंदोपनंद भुजगं म्हणजे कोण? नंदोपनंद नावाचा नागराजा भुजंग, त्याला भुजंग म्हणायचे. नंदोपनंद भुजगं विबुधं महिद्दी. विबुधं म्हणजे विविध प्रकारच्या, महिद्दी मह इद्धी, इद्धी म्हणजे वृद्धी, वृद्धी म्हणजे वृद्धिबल. जसं बघा तुम्हाला मागच्याही धम्मदेशनेमध्ये मी तुम्हाला वृद्धिबलाचा उपदेश केला होता की भगवान बुद्धांमध्ये असे काही विशिष्ट प्रकारचे बल असतात ज्याला वृद्धिबल म्हटलेलं आहे, की ज्या वृद्धिबलाच्या सहाय्याने भगवान बुद्ध असामान्य प्रकारचे कर्म करू शकतात. अगदी वेगळ्या प्रकारचे सुद्धा कर्म करू शकतात की जे सामान्य लोकांना जमणार नाही, असेही कर्म भगवान बुद्ध करू शकतात. एक विशिष्ट प्रकारचं ते बल असतं. जसं पुढच्या अनुयायीच्या मनात काय सुरू आहे हे बुद्ध जाणतात, हे एक प्रकारचं वृद्धिबल आहे. त्याचं भूत भविष्य वर्तमान जाणतात, हे एक प्रकारचं वृद्धिबल आहे. किंवा या पृथ्वीवर किती पाऊस आहे, पाणी संच किती आहे, हवा कशी आहे, ऊन किती आहे, वारा कसा, हे सगळं जाणून घेण्याचं एक बल असते माणसामध्ये, ते बुद्धांमध्ये होतं. किंवा एखादा प्राणी सुद्धा, त्या प्राण्याचा आवाज सुद्धा भगवान बुद्ध ऐकू शकत होते. हे एक प्रकारचं वृद्धिबल आहे. जसं बघा निसर्गामध्ये काही काही आवाज असे असतात ज्याला अल्ट्रासाऊंड म्हणतात. अल्ट्रासाऊंड असे जे आवाज असतात ना, हे आवाज सामान्य माणसाला ऐकायला येत नाही. हे काही चमत्कार नाही बरं, हे खरं आहे, हे विज्ञान आहे. असे जे आवाज असतात ते फक्त कुत्रा किंवा मांजर अशा प्राण्यांना ऐकायला येतात, माणसाला ऐकायला येत नाही. किंवा ते झाडांवर बघा ते असे उलटे लटकलेले असतात ना, काय तुम्ही काय म्हणता त्याला, वट वाघून आहे ना, तसे प्राणी त्यांच्या मुखातून विशिष्ट प्रकारचा आवाज काढतात. ते तो आवाज माणसाला ऐकायला येत नाही. पण असेही आवाज की जे सामान्य माणसाला ऐकायला येत नाही, अशाही आवाजाचं ज्ञान भगवान बुद्धांना असते. हे वृद्धिबल आहे. प्राण्यांचं म्हणजे प्राण्यांची काही अवस्था काय आहे, त्या प्राण्याची 4 पायांचे प्राणी, अनेक पायांचे प्राणी, त्यांची काय अवस्था आहे, बिन पायांचे प्राणी त्यांची अवस्था काय आहे, हे सुद्धा जाणून घेण्याचं एक बल असतं. यालाच वृद्धिबल असतं. म्हणजे विशिष्ट प्रकारचे बल असतात, त्याला वृद्धिबल म्हटलेलं आहे. तर या वृद्धिबलाने बुद्ध संपन्न होते. तर या वृद्धिबलाचा उल्लेख केलेला आहे. विबुधं महिद्धी, विबुधं म्हणजे विविध प्रकारचे, महिद्दी, मह म्हणजे महान, मह म्हणजे महान, महिद्दी, इद्धी म्हणजे वृद्धी. तर हा जो भुजगं होता नागराजा नंदोपनंद, हा कसा होता? नंदोपनंद भुजगं विबुधं महिद्दी, विविध प्रकारच्या वृद्धिबलाने संपन्न असलेला कोण? नागराजा नंदोपनंद. म्हणून म्हटलेला आहे नंदोपनंद भुजगं विबुधं महिद्दी. पुत्तेन थेर भुजगेन, भुजगेन म्हणजे ह्या याचंच नाव, या भुजंगाला पुत्तेन थेर, थेर पुत्र, थेर म्हणजे बघा भिक्खू लोकांची नावं असतात ना, थेरो, महाथेरो म्हणतो ना आपण, तर तोच उल्लेख आहे. थेरो म्हणजे बुद्धा पुत्रांना थेरो असं म्हणतात किंवा महाथेरो म्हणतात. ज्यांना उपसंपदा घेऊन 10 वर्ष झाले त्यांना थेरो म्हणतात. ज्यांना उपसंपदा घेऊन 20 वर्ष झाली त्यांना महाथेरो म्हणतात. तर पुत्तेन म्हणजे पुत्र, कोणाचा पुत्र? बुद्धांचा पुत्र. कोण? थेर. पुत्तेन थेर भुजगेन दमापयंतो, पयंत म्हणजे पर्यंत, शेवटपर्यंत, दमापयंत दमन होईपर्यंत. काही काही लोक असतात ना, एकदा बोललं तरी त्याचं दमन होत नाही, दुसऱ्यांदा बोललं तरी दमन होत नाही, शेवटपर्यंत त्याला बोलतच राहावं लागते, बोलतच राहावं लागते. दमापयंतो, दमन होईपर्यंत. तर पुत्तेन थेर,
थेर पुत्र, बुद्धांचा एक थेर पुत्र, एक थेरो असलेला पुत्र बुद्धांचा होता की ज्याने या भुजंगासोबत भुजगेन, या भुजंगाला त्याचं दमन होईपर्यंत, भुजगेन दमापर्यंत, दमन होईपर्यंत, म्हणून म्हटलेलं आहे पुत्तेन थेर भुजगेन दमापर्यंत, त्याचं दमन होईपर्यंत. इद्धूपदेश विधीना, इद्धू म्हणजे रिद्धी, रिद्धी बल, पदेश म्हणजे उपदेश केला, रिद्धी बलाचा उपदेश करून, इद्धूपदेश रिद्धी बलाचा उपदेश करून, जितवा मुनिंदो त्याला जिंकलं, त्याला जिंकलं, त्याचं दमन केलं. त्याच वृद्धी बलाच्या प्रभावाने तं तेजसा भवतु ते जय मंगलाने, तुमचं जय मंगल कल्याणो त्या वृद्धी बलाच्या तेजाने. तर बघा या गाथेमध्ये नंदोपनंद याचा उल्लेख केलेला आहे. या गाथेचा अर्थ असा होतो की नंदोपनंद नावाचा नागराजा की ज्याच्यामध्ये अहंकार होता की माझ्यामध्ये वृद्धी बल आहे, माझ्यामध्ये वृद्धी बल आहे, मी वृद्धी बल संपन्न आहे. आणि बिचारे सामान्य लोक जे असतात त्या सामान्य लोकांना समजत नाही ना, सामान्य लोकांना काही समजत नाही. ते म्हणतात ना नंगे से खुदा भी डरता आहे की नाही. एखादा विचित्र प्रकार दिसला की लोकांना काय वाटते हा देवाचाच अवतार आहे की काय, आहे ना. काहीतरी विचित्र प्रकार देवाचा अवतार समजतात. जसं बैलाला किंवा गाईला 5वा पाय फुटला, 5वा पाय देवाचा म्हणतात ना. सामान्य लोकांना समजत नाही, म्हणून सामान्य लोकांना वाटायचं अरे खरोखर आहे हा जो नंदोपनंद हा कोण आहे, वृद्धी बल संपन्न आहे. लोकाला समजत नव्हतं. तर नंदोपनंद भुजगंग जो होता हा अहंकार करून मी वृद्धिबल संपन्न आहे, वृद्धिबल संपन्न आहे म्हणून त्याने स्वतःची एक मिथ्या दृष्टी धारण केली होती. म्हणजे चुकीची धारणा, मिथ्या दृष्टी, चुकीची धारणा त्याने धारण केली होती. म्हणून त्या नागराजाला त्या मिथ्या दृष्टीतून बाहेर काढण्यासाठी भगवान बुद्धांनी त्यांचा एक थोर पुत्र, कारण वृद्धिबलामध्ये जो मिथ्या दृष्टी धारण करतो तर त्या वृद्धिबलाच्या मिथ्या दृष्टीतून त्याला बाहेर काढण्यासाठी सुद्धा कोण पाहिजे, एखादा वृद्धिबल संपन्नच पाहिजे ना. जसे लोहे को लोहा काढताय म्हणतो ना आपण, तेवढ्या ताकदीचा कोणतरी पाहिजे ना. तर भगवान बुद्धांचा एक पुत्तेन थेर, एक थोर पुत्र होता ज्याचं नाव होतं महामोग्गलायन. या गाथेत त्यांचा नावाचा उल्लेख नाहीये, पण या गाथेमध्ये त्यांचा संदर्भ दिलेला आहे, महामोग्गलायन जे वृद्धिबल संपन्न होते. तर भगवान बुद्ध महामोग्गलायनची निवड करतात की त्या नंदोपनंदामध्ये असलेल्या मिथ्या दृष्टीतून त्याला बाहेर काढण्यासाठी, त्याला खऱ्या वृद्धिबलाचा उपदेश करण्यासाठी बुद्ध वृद्धिबल संपन्न महामोग्गलायनची निवड करतात. आता त्यावेळेस बहुश्रुत आनंद सुद्धा होते, आहे की नाही. बहुश्रुत आनंद होते, विनयधारी उपाली होते, त्यानंतर सारीपुत्त सुद्धा होते, असे अनेक जण होते. पण भगवान बुद्धाने केवळ महामोग्गलायनचीच निवड केली. का बरं? कारण महामोग्गलायन हे वृद्धिबल संपन्न होते, त्यांच्या त्या वृद्धी होत्या. जी वृद्धी भगवान बुद्धांमध्ये होती त्या सर्व वृद्धी बलात महामोग्गलायन हे संपन्न होते. म्हणून भगवान बुद्धांनी महामोग्गलायनची निवड केली. तर हा प्रसंग 1-2 ठिकाणी वर्णन केलेला आहे. या नंदोपनंदची जी कथा आहे ही ॲज इट इज, जशास तशी कथा त्रिपिटकामध्ये वाचायला मिळत नाही. परंतु महामोग्गलायन भंतेजींचा संदर्भ बऱ्याच ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतो. जसं थेरगाथा नावाचं पुस्तक आहे, थेरगाथेमध्ये सुद्धा महामोग्गलानस्स थेर नावाचं सूत्र आहे, त्याच्यामध्ये महामोग्गलायन भंतेजींचं वर्णन आहे. किंवा विनयपिटकमध्ये सुद्धा सारीपुत्त आणि महामोग्गलायन यांच्या प्रवज्जेची कथा आहे, त्यामध्ये सुद्धा आपल्याला वाचायला मिळतात. किंवा उदान नावाचं एक छोटंसं पुस्तक आहे खुद्दक निकायामध्ये, त्यामध्ये पण महामोग्गलायन भंतेजींचं वर्णन केलेलं आहे. असं 2-4 ठिकाणी
महामोग्गलायन भंतेजींचं वर्णन केलेलं आहे. त्या वर्णनावरून या कथेमध्ये असलेला जो नंदोपनंद आहे त्याच्या कथेचा उलगडा केलेला आहे. तर असं सांगितलेलं आहे की एकदा श्रावस्तीमध्ये जेतवनामध्ये भगवान बुद्ध विहार करीत असताना भगवान बुद्ध अगदी सकाळच्या प्रहरामध्ये करुणा समपत्ती नावाचं ध्यान करतात. म्हणजे ध्यानामध्ये करुणा उत्पन्न करतात या संपूर्ण मानवजातीविषयी आणि चिंतन करतात. म्हणजे बुद्धाची ही दिनचर्या होती सकाळच्या ध्यानामध्ये, की सकाळी बुद्ध पाहतात की या आपल्या जेतवनापासून आजूबाजूच्या मैल अंतरापर्यंत योजनभरापर्यंत असं कोणता सत्व आहे की जो आज दुःखमुक्त होणार आहे, की जो श्रोतापन्न होणार आहे, की जो सकृदागामी होणार आहे, अनागामी होणार आहे, अरहंत होणार आहे, असं बुद्ध निरीक्षण करीत असत. आणि त्या निरीक्षणानंतर मग भगवान बुद्ध स्वतः त्याच्यापर्यंत जाऊन त्याला उपदेश करायचे आणि मग त्याच्यामध्ये जो धम्मचक्षु उत्पन्न व्हायचा तो दुःखमुक्त व्हायचा. तर भगवान बुद्ध सकाळच्या प्रहरात ध्यानामध्ये पाहतात की हा नागराजा कोण, नंदोपनंद, अरे हा अहंकारी आहे. हा सामान्य लोकांमध्ये जाऊन लोकांमध्ये मिथ्या दृष्टी पसरवतो की मी वृद्धिबल संपन्न आहे, मी वृद्धिबल संपन्न आहे, मला हे बल प्राप्त आहे, मला हे बल प्राप्त आहे. पण वास्तविक त्याच्यामध्ये कोणतं बल नव्हतं. म्हणजे काही बल होते पण मिथ्या दृष्टीमध्ये तो फसलेला होता. तर भगवान बुद्ध जाणतात की अरे त्याच्यामध्ये ही मिथ्या दृष्टी आहे. जर त्याला या मिथ्या दृष्टीतून बाहेर काढलं तर त्याच्यात धम्मचक्षु उत्पन्न होईल, नक्कीच तो दुःखमुक्त होईल. तर भगवान बुद्ध त्याला पाहतात, चिंतन करतात आणि मग निवड करतात. कोणाची? महामोग्गलान, वृद्धिबल संपन्न महामोग्गलान भंतेजींची निवड करतात. त्यांना सांगतात की जा महामोग्गलान, तुम्ही जा आणि नंदोपनंद भुजगं विबुधं महिद्धी या मिथ्या दृष्टीमध्ये फसलेल्या या नागराजा नंदोपनंद भुजगंला बाहेर काढा, त्याला दुःखमुक्तीच्या मार्गावरती, सत्याच्या मार्गावरती आरूढ करा. तर महामोग्गलान अभिवादन करतात आणि डायरेक्ट म्हणजे सरळ त्या नंदोपनंदला भेटून त्याच्याशी चर्चा करतात, वादविवाद करतात आणि स्वतः आपल्या वृद्धी बलाचा उपदेश महामोग्गलान भंतेजी त्या नंदोपनंदला करतात की वृद्धिबल काय आहे आणि त्या वृद्धिबलाचा जो वापर आहे तो कधीही लोकांना दाखविण्यासाठी किंवा लोकांमध्ये स्वतःचा लाभ सत्कार वाढविण्यासाठी कधीही करायचा नसतो. ते केवळ लोक कल्याणासाठीच करावा, स्वहितासाठी करावा, गरज असेल तेव्हा. म्हणजे हा सगळा वादविवाद आहे त्यांच्यामध्ये झालेला, संपूर्ण वादविवाद आहे. आणि सरते शेवटी बघा वृद्धिबल संपन्न महामोग्गलायन त्या नंदोपनंद नावाच्या भुजंगाला त्या मिथ्या दृष्टीतून बाहेर काढतात आणि तेव्हा त्याच्या चित्तामध्ये खऱ्या वृद्धिबलाचा दीप प्रज्वलित होतो. तो हात जोडतो आणि महामोग्गलायन भंतेजींना म्हणतो की मला माफ करा, मला क्षमा असावी की खऱ्या वृद्धिबलाचं मला ज्ञान नव्हतं, अहंकारामध्ये होतो, पण मला खरं सत्य मार्ग समजलेला आहे. त्याच वेळेला तो महामोग्गलायन भंतेजींना शरण जातो आणि म्हणतो की मला क्षमा असावी, मला भगवान बुद्धांचं दर्शन घ्यायचं आहे, बुद्धांना शरण जायचं आहे. तेव्हा महामोग्गलायन भंतेजी त्याला भगवान बुद्धांजवळ घेऊन जातात जेतवनामध्ये. आणि जेतवनात या नंदोपनंद हा जो नागराजा आहे, हा नागराजा भगवान बुद्धांना क्षमा मागतो आणि भगवान बुद्धांना शरण जातो. म्हणजे अशा प्रकारे इद्धूपदेश रिद्धी बलाचा उपदेश करून, भगवान बुद्धांच्या रिद्धी बलाचा उपदेश करून महामोग्गलायन भंतेजी या नंदोपनंदाचं दमन करतात. आणि अशा प्रकारे हा भगवान बुद्धांचा उपासक होतो. तो भिक्षू होत नाही, पण आजीवन भगवान बुद्धांचा उपासक म्हणून बुद्ध, धम्म आणि संघ या तीन रत्नांचं शरणस्थान ग्रहण करतो आजीवन.
म्हणजे बघा, महामोगलायन भंतजींनी किती व्यवस्थित पद्धतीने भगवान बुद्धांच्या वृद्धी बलाचा उपदेश या नंदोपनंदला केलेला आहे. कारण बुद्धांचा उजवा हात म्हणायचे महामोगलायन भंतजींना. उजवा हात सारीपुत्त आणि महामोगलायन भगवान बुद्धांचा उजवा हात म्हणायचे. आणि महामोगलायन भंतेजींमुळेच भगवान बुद्धांची ख्याती दूर दूरपर्यंत पसरलेली होती, दूर दूरपर्यंत. कारण त्यांचं जे वृत्तीबल होतं. तर बुद्ध काळामध्ये जे तीर्थकार लोक होते, जैन तीर्थकार, तर जैन तीर्थकारांचा मान सन्मान कमी झाला. कारण लोक जे दान तीर्थकारांना द्यायचे ते दान भगवान बुद्धांना मिळू लागलं. जे दान तीर्थकारांना मिळत असे ते दान भिक्खू संघाला मिळू लागलं. त्यामुळे तीर्थकार लोक नाराज झाले, बुद्धांचा राग करू लागले, बुद्धांचा द्वेष करू लागले. आणि ऐन तेन प्रकारे कसंही करून या बुद्धाच्या नावाला काळीमा लागावा आणि लोकांनी बुद्धाला दान देणं बंद करावं, याकरिता सर्व प्रकारचे प्रयत्न या तीर्थकारांनी केले होते. तर त्यांनी बघितलं की बुद्धाचा जो मान वाढत आहे, जे सन्मान वाढत आहे, त्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे हे महामोगलायन. कारण महामोगलायन हे वृद्धिबल संपन्न होते. तर महामोगलायन जिथे कुठे जायचे तर आपल्या रिद्धिबलाने त्या लोकांचं मत परिवर्तन करायचे, त्यांच्यात बुद्धाबद्दल श्रद्धा उत्पन्न करायचे. तर तीर्थकारांनी बघितलं, अरे हा जो महामोगलायन आहे याच्यामुळेच आपला मानपान कमी झालेला आहे. या महामोगलायनमुळेच आपल्याला दान येणं कमी झालं, आपला सन्मान, आपला मान कमी झालेला आहे. या महामोगलायनला आपण हटवायला पाहिजे, या महामोगलायनला आपण मारायला पाहिजे. म्हणून 3 वेळेस प्रयत्न केले महामोगलायन भंतेजींना मारण्याचे. 3 वेळेस. 3ही वेळेस महामोगलायन भंतेजी स्वतःला वाचवतात. एकदा जर आपल्या कुटीमध्ये ध्यानाला बसलेले असताना या तीर्थकारांनी काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना त्याला भंतेजींना मारायला पाठवलं. ते सैनिक त्या झोपडीच्या 4ही बाजून असा घेरा करून उभे राहतात. पण आपल्या वृद्धिबलाने महामोगलायन भंतेजी जाणतात, ओळखतात की मला कोणीतरी मारायला आलेला आहे. तर रात्रीच्या काळोखाचा आधार घेऊन भंतेजी महामोगलायन स्वतःला वाचवतात. दुसऱ्यांदा प्रयत्न होतो तरीही वाचतात, तिसऱ्यांदा प्रयत्न होतो तरीही वाचतात. परंतु एके दिवशी मात्र अत्यंत गाढ झोपेमध्ये असताना सैनिकांकरवी हे तीर्थकार लोक महामोगलायन भंतेजींची हत्या करतात. एका रात्रीला महामोगलायन भंतेजी एका दगडावर बसून जेव्हा विहार करीत होते, ध्यान करीत होते, त्या ध्यान अवस्थेमध्ये अत्यंत चालाखीने या तीर्थकारांनी काही सैनिकांना घेऊन त्याच ठिकाणी महामोगलायन भंतेजींना पकडलं, त्यांना मारलं आणि त्यांच्या शरीराचे छोटे छोटे तुकडे केले. तुकडे करून करून त्या शरीरामधून जो चरबीयुक्त पदार्थ जो सांडत होता त्या पदार्थाला जमा केलं, त्या पदार्थाचे दिवे बनवले आणि त्या दिव्याला पेटवून त्यांनी तो आनंदोत्सव साजरा केला. त्या रात्रीला, ज्या रात्रीला त्या तीर्थकारांनी हे दिवे पेटवले आणि त्या दिवे पेटवून ज्यांनी आनंद साजरा केला, ती जी रात्र होती ती रात्र होती कार्तिक अमावस्येची रात्र. कार्तिक अमावस्या, त्या रात्रीला कार्तिक अमावस्या होती आणि त्याच कार्तिक अमावस्याला आजही लोक दिवे लावतात, दिवे पेटवतात, फटाके फोडतात आणि दिवाळीचा सण साजरा करतात. तर आपण दिवाळी साजरी करू नये. कारण दिवाळीचा सण, दिवाळीची जी रात्र आहे ती आपल्यासाठी दुःखाची रात्र आहे. कारण त्या दिवशी, त्या रात्रीला महामोगलायन भंतेजींचं परिनिर्वाण झालं. आणि म्हणून आपण तो जो दिवस आहे महामोगलायन भंतेजींच्या प्रती स्मृती दिवस म्हणून आपण साजरा करायला पाहिजे. आणि बघा, योगायोग आता येणाऱ्या 12 नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमा आहे आणि त्या दिवशी आपला कठीण चिवरदानाचा कार्यक्रम पण आहे.
तर किती पुण्याचा दिवस आहे? महामंगलान भंतेजींचा परिनिर्वाण दिवस आहे, स्मृती दिवस आहे. आणि त्याच दिवशी आपण किती महान असं पुण्य करणार आहोत. तर हे पुण्य कर्म करण्याची संधी आपल्याला उपलब्ध झालेली आहे. तर तो महामंगलान भंतेजींचा स्मृती दिनाचा म्हणजे कार्तिक अमावस्येचा दिवस हा सुद्धा आपल्यासाठी पुण्यमय दिवस आहे, पुण्यकर्म करण्याचा दिवस आहे, उपोषताचा दिवस आहे. तर अशा प्रकारचं स्मरण आपण करावं. आणि या जयमंगल अठ्ठगाथेमध्ये या गाथेत सांगितलेल्या या संपूर्ण वृत्ताचं खूप व्यवस्थितपणे चिंतन करावं, मनन करावं आणि आपल्या जीवनामध्ये धम्माचं आचरण करावं. यामध्ये आपल्या सर्वांचं मंगल आहे. तर अशा प्रकारे मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांप्रती मंगल कामना अर्पण करून तथागतांच्या आशीर्वाद गाथेने आजची धम्मदेशना आणि धम्म संस्कार समाप्त करतो. अभिवादनशीलिस नित्यं वड्ढापचायिनो चतारो धम्मा वढन्ति आयुवन्नो सुखं बलन्ति.